नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय बुलढाणा. आजचा आपला चर्चेचा विषय आहे भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य या प्रकरणातील पहिल्या 3 कर्तव्यांचा आपण मागील तासिकेमध्ये सखोल विचार केला आहे आणि आज आपण क्रमांक 4च्या मूलभूत कर्तव्याला सुरुवात करणार आहोत. क्रमांक 4चे मूलभूत कर्तव्य आहे देशाचे संरक्षण करणे आणि आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवेसाठी तत्पर असणे. अतिशय महत्त्वाचं असं कर्तव्य आहे की ज्या घटकांसाठी किंवा ज्या घटकांमुळे आपण सर्वजण या ठिकाणी स्थिर आहोत आणि विश्वासाने या देशात राहत आहोत, तो घटक म्हणजे हा भारत देश. आणि म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकाने देशाचे संरक्षण हा मुद्दा सर्वात प्रथम ध्यानी मनी घेतला पाहिजे. ज्या दिवशी या देशाचं अस्तित्वच या भूतलावर राहणार नाही, त्या दिवशी आपल्या अस्तित्वाला कोणतंही व्हॅल्यू किंवा मूल्य या ठिकाणी राहणार नाही. ही बाब कटाक्षाने प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवली पाहिजे की जर देश आहे तरच मी आहे, देश नसेल तर मी नसेल. अशा प्रकारची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात असलीच पाहिजे आणि त्यासाठीच क्रमांक 4चं कर्तव्य निर्माण करण्यात आलेलं आहे किंवा अवतारित झालेलं आहे. देशाचे संरक्षण करणे म्हणजे काय? तर 26 जानेवारी 1950 राज्यघटना लागू होण्याच्या अगोदर 15 ऑगस्ट 1947ला भारताच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत एक महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे केवळ एका भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही, तर भारताच्या भूभागाचे 2 भाग करून 2 देश या ठिकाणी स्वातंत्र्य झालेले आहे. 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्रे, स्वतंत्र राष्ट्रे, ब्रिटिश पार्लमेंटच्या 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार निर्माण झाली आणि हीच बाब आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरली. मुस्लिम समाजाला किंवा मुस्लिम नेत्यांच्या आग्रहाखातर पाकिस्तान हे राष्ट्र इंग्रजांनी निर्माण करून दिले, परंतु या 2 देशामधील काही वादांकित प्रश्न जे आजही अनुत्तीर्ण आहेत, अउत्तरीय आहेत, त्याचं उत्तर आज आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सुद्धा मिळालेलं नाही. मग तो काश्मीरचा प्रश्न असेल किंवा सीमेवर आणखीन रोज होत असलेल्या चकमकी असतील. तर या माध्यमातून इंग्रजांनी 2 राष्ट्रांना, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांना कायमस्वरूपी एकमेकाचं शत्रू म्हणून स्थान निर्माण करून दिलेलं आहे. ही गोष्ट कोणत्याही भारतीय नागरिकांनी विसरता कामा नये. वास्तविक स्थितीचं जर अवलोकन केलं तर पाकिस्तान हा भारताच्या समोर कुठेच टिकाव धरू शकत नाही, परंतु भारताची वेळोवेळी होत असलेली प्रगती पाहून भारताची विकसित देशाच्या यादीमध्ये येण्याची
ताकद आणि शक्ती पाहून काही बलाढ्य सत्ताच भारताच्या विरोधक झाल्या आहेत. त्यामध्ये आशिया खंडातील चीन असेल, अमेरिका असेल किंवा आणखी काही देश असतील की ज्यांना भारताचं मोठेपण कुठंतरी टोचत आहे, बोचत आहे. तर हे जे बलाढ्य शक्ती आहेत यांचं साम्राज्य, यांचं स्वतःचं बलाढ्यपण जोपासण्यासाठी, यांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते नेहमीच पाकिस्तानला हाताखाली धरून भारतामध्ये कारवाया करत आहेत. मग त्या दहशतवादी कारवाया असतील किंवा आणखी काही इतर स्वरूपाच्या कारवाया असतील किंवा सीमेवरच्या चकमकी असतील. आणि यामधूनच भारताने पाकिस्तानसोबत 3 वेळा आणि चीनसोबत एका वेळा अशा प्रकारची 4 युद्धसुद्धा पाहिलेली आहेत. आणि आजची परिस्थिती जर बघितली तर भारत किंवा भारतासमोर कोणत्याही क्षणी युद्धाचं आव्हान होऊ शकते. आणि म्हणून आपला देश जर आपल्याला एकसंध, मजबूत आणि सार्वभौम संपन्न ठेवायचा असेल, आपल्या देशाचं संरक्षण करायचं असेल तर प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वतःला सैनिक समजलं पाहिजे. जरी आपण युद्धभूमीवर प्रत्यक्ष सैनिक म्हणून तैनात नाही, शिपाई म्हणून तैनात नाही, तरीसुद्धा ज्यावेळी आपल्याला युद्धकालीन परिस्थितीमध्ये किंवा युद्धकालीन स्थितीमध्ये सरकारी यंत्रणांकडून आवाहन केल्या जाईल, त्यावेळी आपण आपल्या पद्धतीने, आपल्याला जे जे शक्य होईल त्या पद्धतीने राष्ट्रीय सेवेसाठी तत्पर असणं हे आपलं आद्य आणि परम कर्तव्य आहे. मग आर्थिक बाबतीत असो, देणगीच्या बाबतीत असो, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये असो किंवा रक्तदान किंवा यापेक्षा जे जे आपल्याकडे मुबलक आहे किंवा जे आपण इतरांना देऊ शकतो ते देशसेवेसाठी आपण आपल्या घरी राहून तशा प्रकारचं योगदान दिलं पाहिजे. हा या मूलभूत कर्तव्याचा खऱ्या अर्थानं अर्थ आहे. त्याचा जो अर्थ या ठिकाणी गृहीत आहे तो अशा पद्धतीनं की देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही फक्त कोण्या शिपायाची, मिलिटरीची, नेव्हीची किंवा एअरफोर्सची नसून मी सुद्धा या देशाचा नागरिक म्हणून देशसेवेसाठी तत्पर आहे किंवा तत्पर राहील अशा प्रकारची एक शपथच प्रत्येक भारतीय नागरिकांनी घ्यावी. हा या कर्तव्यामागचा उद्देश आहे. यानंतर क्रमांक 5 मूलभूत कर्तव्य म्हणजे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक आणि वर्गीय भिन्नतेच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये मातृभाव वाढीला लावणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला आड येणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. क्रमांक 5 जे मूलभूत कर्तव्य आहे हे मूलभूत कर्तव्य भारताच्या अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्थेसाठी अतिशय आवश्यक आहे. याचा सखोल विचार, चिंतन, मनन जर केलं तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतामध्ये जी सामाजिक व्यवस्था मुद्दामून अबाधित राखल्या गेली, त्या सामाजिक व्यवस्थेला पुरोगामी विचारांची जोड देऊन एक नवीन एकसंध भारतीय समाज निर्माण करण्याचं काम या क्रमांक 5च्या मूलभूत कर्तव्यातून करता येईल. आज आपल्या देशामध्ये आपण एकाच देशाचे सुजाण नागरिक असून सुद्धा भाषावाद, प्रदेशवाद, धर्मवाद, जातीवाद, वर्गवाद, लिंगवाद अशा प्रकारचे जे वाद या ठिकाणी उपस्थित होऊन आपण आपली शक्ती ही विनाकारण अशा प्रकारच्या शिल्लक प्रश्नांवर खर्च करत आहोत. आणि आपण आपल्या प्रशासनाचा व आपल्या देशाचा
अमूल्य असा वेळ वाया घालत आहोत, हे कुठंतरी या मूलभूत कर्तव्याच्या माध्यमातून थांबविता येईल का, किंवा थांबविल्या गेलंच पाहिजे, अशा प्रकारची भावना या मूलभूत कर्तव्याच्या पाठीमागं आहे. मग यामध्ये हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन आपल्याला भारताच्या जनतेमध्ये बंधुत्वाची भावना जोपासायची आहे, मातृभाव वाढीला लावायचा आहे. आणि भारताची जी अर्धशक्ती आहे, जी अर्धशक्ती म्हणजे स्त्री, या स्त्रीला प्राचीन भारतीय सामाजिक व्यवस्थेमध्ये चार भिंतीच्या आत डांबून ठेवून त्या स्त्री शक्तीचा अनादर केला गेलेला आहे. परंतु जर भारताला महासत्ता म्हणून समोर यायचं असेल, तर भारतीय स्त्रियांचा आदर हा कायद्याच्या माध्यमातून नव्हे तर मनातून झाला पाहिजे. म्हणून स्त्रियांच्या प्रतिष्ठेला ज्या ज्या काही आड येणाऱ्या बाबी आहेत किंवा सामाजिक प्रथा आहेत, त्या सर्व प्रथांचा त्याग केला गेला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये विधवा विवाह सुरू झाले पाहिजेत, केश कापणे, सती जाणे वगैरे वगैरे ज्या काही खुळचट कल्पना होत्या, स्त्रियांनी हे करू नये, स्त्रियांनी ते करू नये, स्त्रियांनी अशा पद्धतीने राहावं, स्त्रियांनी तशा पद्धतीने राहावं, अशा प्रकारचे जे विचार की ज्यामुळे संपूर्ण भारतीय समाजातील अर्धशक्ती ही घरातच संपून चाललेली होती, त्या सर्व प्रथांचा त्याग करणं गरजेचं आहे. यासाठी हे कर्तव्य निर्माण करण्यात आलेलं आहे. क्रमांक 6चं मूलभूत कर्तव्य की भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचा मूल जाणून तो जतन करणे. भारतामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक वंशाचे, अनेक संस्कृतीचे लोक एकत्र राहून सण उत्सव साजरे करत असतात. कारण भारत हा धार्मिक देश नाही, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारत उभा आहे. आणि म्हणून भारतामध्ये अनेक संस्कृतीतून जी एक भारतीय संमिश्र संस्कृती निर्माण झालेली आहे, त्या संमिश्र संस्कृतीचा वारसा आपल्याला निरंतर जपायचा आहे. तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे द्यायचा आहे. त्याचं मूल समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मूल लक्षात आल्याच्या नंतर त्याचं जतनसुद्धा आपल्याकडून केलं गेलं पाहिजे. भारताची संस्कृती ही जगामध्ये एक आदर्श संस्कृती म्हणून प्रख्यात आहे, विख्यात आहे. भारतीय संस्कृतीने जगाला नेहमीच शांततेचा, सहकार्याचा मंत्र दिलेला आहे. शांतता आणि सहकार्याच्या सहअस्तित्वावर संपूर्ण मानवजात जगामध्ये विश्वकुटुंब म्हणून राहू शकते, अशा प्रकारचे विचार या संस्कृतीच्या माध्यमातून समोर आलेले आहेत. ही विश्वची माझी घरं, ऐसी मती जयाची थोरं, अशा प्रकारचे विचार या भारताच्या भूमीतून निर्माण झालेले आहेत, बाहेर आलेले आहेत. तर ही जी संस्कृती आहे, ही संस्कृती अतिशय महत्त्वाची आहे की हे जग पुन्हा एका देशाच्या मालकीचं नाही. आपण या भूतलावर एकमेकांना सहाय्य करून, सहाय्य करू अवघे धरू सुपंत, अशा प्रकारच्या ज्या उक्ती भारताच्या भूमीत तयार झालेल्या आहेत की एकमेकांना अडीअडचणीच्या टायमाला सहाय्य करून दुःखातून बाहेर काढण्याचं काम आपण केलं पाहिजे. अशा प्रकारचा हा भारतीय संस्कृतीचा विचार आहे किंवा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा, अशा प्रकारचा पुरोगामी विचार या भारतीय भूमीतून निर्माण झालेला आहे, अंकुरलेला आहे. तर हे जे सर्व काही भारतीय संस्कृतीने दिलेलं महत्त्वाचं अमूल्य असा वारसा, तोच वारसा आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे द्यायचा आहे. आणि या
अमूल्य अशा विचारांचं, सणांचं, उत्सवांचं महत्त्व जाणून घेऊन ते जतन करायचं आहे, त्याचं पालन करायचं आहे. अशा प्रकारची ही क्रमांक 6ची मूलभूत कर्तव्याची ओळख आहे. क्रमांक 7चे मूलभूत कर्तव्य म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि सजीव प्राण्याबद्दल दयाभाव बाळगणे. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांचा, भारतीय देशाचाच विचार केला असं नव्हे, तर भारतीय नागरिकांच्या कर्तव्यातून संपूर्ण जगाचं सुद्धा कुठेतरी हित जोपासल्या गेलं पाहिजे, अशा प्रकारची एक विश्वव्यापक, एक ब्रह्मव्यापक भावना या कर्तव्यातून व्यक्त करण्यात आलेली आहे. पर्यावरण हा विषय नेहमी अतिशय महत्त्वाचा आणि जवळपास चर्चेचा सुद्धा आहे. परंतु केवळ पर्यावरणाची चर्चा करून उपयोग नाही, तर आज जे काही अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रत्येक देशासमोर निर्माण झालेले आहेत, त्या प्रश्नांवर अचूक तोडगा काढण्यासाठी प्रत्येक देशाने पर्यावरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. पर्यावरण असेल तर ही पृथ्वीसुद्धा मोकळ्या मनाने श्वास घेऊ शकेल. ज्या दिवशी या भूतलावरील पर्यावरणाचा ऱ्हास होईल, त्या दिवशी ही पृथ्वीसुद्धा या ब्रह्मांडामध्ये राहणार नाही. या कारणाने प्रत्येक भारतीय नागरिकाने पर्यावरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. आता पर्यावरणाचं संरक्षण करणं म्हणजे भारतीय सीमेच्या अंतर्गत, भारतीय सीमेमध्ये ज्या काही नद्या असतील, जंगले, वने, पर्वत, नद्या, टेकड्या, या सर्वांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि सोबतच वृक्षतोड थांबविणे, की ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारखे जे प्रश्न समोर आलेले आहेत, त्या प्रश्नाला कुठंतरी थांबविणे याची सुद्धा गरज आहे. जलसंवर्धनासाठी जलप्रदूषण, वायू प्रदूषण हे जे अनेक प्रकारच्या समस्या पर्यावरण संरक्षणाच्या आड येऊन राहिलेल्या आहेत, त्या समस्या विचारातून सोडविण्याचं काम प्रत्येक भारतीय नागरिकांनी केलं पाहिजे. या देशाचं पर्यावरण जर चांगलं राहिलं तर सर्वांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहू शकते नाही, आरोग्य चांगलं राहतेच. अशा प्रकारची विचार प्रत्येक, अशा प्रकारची भावना प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये असलीच पाहिजे. आणि त्यासोबतच सजीव प्राणी जे आहे, त्या प्राण्यांबद्दल दयाभाव बाळगणे. सजीव प्राणी या व्याख्येमध्ये जे प्राणी पर्यावरणाला आवश्यक आहेत, अन्न साखळीमध्ये आवश्यक आहे, ज्या प्राण्याची गरज, सर्वच प्राण्याची गरज, जशी मानवाच्या उत्थानासाठी सर्वच प्राण्याची गरज या ठिकाणी आहे. भारत कृषीप्रधान देश आहे, म्हणून गोमाता किंवा गोपालन हा एक महत्त्वाचा विषय आवश्यक आहे. कारण गाय, म्हैस, शेळी, बकरी इत्यादीच्या माध्यमातून सुद्धा भारत स्वतःचा दर्जा वाढवू शकतो. सजीव प्राण्याबद्दल दयाभाव बाळगणे याचा अर्थ की त्या प्राण्यांची उत्पत्ती, त्या प्राण्यांच्या जाती प्रजाती ह्या कायम असल्या पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी अतिरेकी हस्तक्षेप नको, की ज्या माध्यमातून ह्या प्रजाती संपुष्टात येतील. वाघ असेल, सिंह असतील, हिंस्त्र पशुपक्षी असतील, ते जरी हिंस्त्र असतील परंतु त्यांचं अस्तित्व हे मानवजातीसाठी आवश्यक आहे. कारण निसर्गाने ही जी अन्न शृंखला तयार केलेली आहे, त्या अन्न शृंखलेसाठी या प्राण्यांची उपस्थिती पर्यावरणामध्ये खूप आवश्यक आहे.
कोणताच प्राणी हा अनुपयोगी नाही. जसं की कृषी व्यवस्थेमध्ये साप हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून मानला गेलेला आहे. कारण साप हा उंदीर भक्षक प्राणी असल्यामुळे उंदीर हे अन्नधान्याची नासाडी करणारा प्राणी आहे. परंतु अन्नधान्याची नासाडी करायची असेल तर सापाच्या जाती प्रजाती आपल्याला जिवंत ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर एक दिवस या संपूर्ण भूतलावर उंदराचं साम्राज्य आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येक प्राणी या ठिकाणी महत्त्वाचा आहे. उंदीरच जर समाप्त झाले तर सापसुद्धा मानवाला घातक आहेत. म्हणजे मित्र तर आहेत पण त्यांची दुसरी बाजूसुद्धा अतिशय धोकादायक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून दोन्हीही प्राणी दोघांसाठीही जिवंत असणे गरजेचं आहे. हरिण ससे यांची शिकार करून जर मानवच या प्राण्यांचा भक्षक होऊ लागला तर वाघ सिंह यांनी काय करायचं. त्यांचं खाद्य तर हरिण सिंह हेच आहे. म्हणून आपण अशा प्रकारच्या ज्या काही जीव आहेत किंवा जीवभक्षक प्राणी आहेत या सर्वांचा समतोल न ढासळू देता सजीव प्राण्याबद्दल दयाभाव बाळगला पाहिजे. जसा आपल्या देहामध्ये प्राण आहे, जशी आपल्याला वेदना होते तसंच प्राण्यामध्ये सुद्धा प्राण आहे. प्राण्यामध्ये सुद्धा जीव आहे. प्राण्याला सुद्धा वेदना होतात. प्राण्यांना सुद्धा रडू येते. प्राण्यांना सुद्धा वाईट वाटते. प्राण्यांना सुद्धा आनंद होतो. म्हणजे हे जे सर्व काही आहे, ज्या भावना आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये आहेत त्याच भावना इतर सजीव प्राण्यांच्या हृदयामध्ये आणि मनामध्ये आहेत. अशा प्रकारचा एक भावना प्रत्येक भारतीय नागरिकांच्या हृदयात असली पाहिजे. त्यासाठी सजीव प्राण्याबद्दल दयाभाव बाळगला गेलाच पाहिजे. अशा प्रकारचं क्रमांक 7चं हे कर्तव्य आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण क्रमांक 4, क्रमांक 5, क्रमांक 6 या क्रमांक 4, क्रमांक 5 देशाचे संरक्षण करणे आणि आव्हान केल्यास राष्ट्रीय सेवेसाठी तत्पर असणे, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक आणि वर्गीय भिन्नतेच्या पलीकडे जाऊन अखिल भारतीय जनतेमध्ये मातृभाव वाढीला लावणे, भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मूल जाणून त्याचे जतन करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे, सजीव प्राण्याबद्दल दयाभाव बाळगणे या कर्तव्यांचा अभ्यास केला. उर्वरित क्रमांक 8, 9, 10, 11 या कर्तव्यांचा अभ्यास आपण पुढच्या तासिकेमध्ये करणार आहोत. धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नोंदविण्यास विसरू नका. थँक्यू.